हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम राजस्थान, पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांगलादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून वाऱ्याचा वेग प्रति तास 125 किलोमीटर एवढा आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। भारतीय हवामान विभागानं हवामानाबाबत मोठी अपडेट दिलेली आहे। उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे। पुढील महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागू शकते। यंदा थंडी वेळेपूर्वीच निरोप घेण्याची शक्यता आहे असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आलाय। तर दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम राजस्थान, पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांगलादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून वाऱ्याचा वेग प्रति तास 125 किलोमीटर एवढा आहे। निर्माण झालेल्या या चक्रीवादळ सदृश्य स्थितीमुळे गेल्या 2 दिवसांपासून राज्यात विविध भागांमध्ये पाऊस पडतोय। गेल्या 24 तासांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाऊस झालाय। दरम्यान स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे, तर काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरुणाचल सोबतच आज आसाम, सिक्कीम आणि उत्तराखंड तसंच हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो। तर दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात हवामानात फार बदल होणार नाहीयेत, थोडासा तापमान वाढण्याचा अंदाज आहे।